ठिकाणचे खूप मोठी व्यक्ती आणि आम्हा सर्वांचे वरिष्ठ कैलासवासी अर्जुन दगडू पार्टे आमचं खंबीर साथ आम्हाला तालुक्यामध्ये लाभणारा व्यक्तिमत्व. आम्ही जरी कुठं चुकलो तरी आम्हाला सांगून समजावून सांगणारे व्यक्ती आज आमच्यामध्ये नसल्यामुळे त्यांच्या उत्तर कार्या दिवशी आम्ही त्यांची आठवण सदैव आपल्या सर्वांच्या पाठी राहावी किंवा शब्दात राहावी म्हणून हे वृक्षरोप वाटप आमचे संस्थापक साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने आज अर्जुनदादाची आठवण आयुष्यभर राहावी ह्या कार्याने हे एक शुभ कार्य आम्ही छोटंसं करत आहोत. खरं सांगायचं तर अर्जुन दगडू पार्टे हा माझा 1999 पासूनचा एकदम जिवलग मित्र. त्याच्या अशा अचानक जाण्यानं खरी जी समाजावर जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघण्यासारखी आणि त्या माध्यमातून तो आपली माती आपली माणसं संघटनेचा एक खंदा कार्यकर्ता होता. आपली माती आपली माणसं ही संघटना वाढवण्याकरता त्याच्यामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये त्याच्या सिंहाचा वाटा असेल. पण त्याच्या अचानक जाण्यामुळे जी तालुक्यात पोकळी निर्माण झाली आणि त्याच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली म्हणून आपली माती आपली माणसाने जे 2,500 वृक्ष या ठिकाणी लावण्याचा जो संकल्प आखला आहे त्याला खरोखरच मी धन्यवाद देतो आपली माती आपली माणसं संघटनेला. आणि अशा माणसाच्या उपरोक्त म्हणजे त्यांच्या पश्चात त्याची आठवण म्हणून काहीतरी राहावं म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे. मी माझ्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जुन दगडू पार्टे यांना तसंच आपली माती आपली माणसं या संघटनेच्या माध्यमातून या अर्जुन दगडू पार्टे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असं पाहिलं तर अर्जुनदादांना बरीच वर्ष मी त्या ठिकाणी ओळखतोय समाजामध्ये. पण स्पष्ट बोलायचं तर समाजामध्ये काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं अर्जुनदादांना दाखवण्यात आलं. आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेमध्ये काम करायला ज्या दिवशी मी सुरुवात केली त्या दिवशी या कुटुंबाशी अतिशय जवळीक पुन्हा एकदा समाजामध्ये आली. मी पाहिलं की प्रत्येक कामात संघटनेचं वरिष्ठ मार्गदर्शक पद त्यांच्याकडे होतं. काम करण्याची पद्धत सगळ्यांशी प्रेमानं बोलणार. प्रत्येक माणूस भेटला त्याच्याशी थांबून त्याची वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या चौकशी करणं आणि प्रत्येकाला हवासा वाटणारा आज खऱ्या अर्थानं अर्जुनदादा आपल्यामध्ये नाही. आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वच टीम सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत. एवढा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी संघटनेच्या वतीनं घेतला. त्यानिमित्तानं हे जे वृक्ष आहेत ते ज्या गावागावामध्ये जातील कारण आपण सगळे एकमेकाशी नाळ आपली जुळलेली आहे. कोण कुणाचा मेवणा आहे कोण कुणाचा मामा आहे कोण कुणाचा काका आहे आणि अर्जुनदादाच्या स्मरणार्थ ते रोप प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये लावणार आहे. ते वाढणार आहे. भविष्यात ते आंब्याचं झाड कुणाला फळ देणार आहे कुणाला सावली देणार आहे आणि तोपर्यंत अर्जुनदादाच्या ज्या आठवणी आहेत तोपर्यंत सतत या समाजाच्या स्मरणात राहाव्या यासाठी संस्थापक आणि अध्यक्षांचं हा जो उपक्रम आहे त्याला मनस्वी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देऊन अर्जुनदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय